नमस्कार विद्यार्थी मित्र हो. नवनाथ खेत्री या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मुंबई उच्च न्यायालय भरती प्रक्रिया 2026 प्रश्नपत्रिका 22 घेतलेली आहे. यामध्ये आपण आधुनिक भारताचा इतिहास या संबंधी व महत्त्वाचे वन लायनर प्रश्न व त्याची उत्तर आपण घेतलेली आहेत. मित्र हो, अशाच नवनवीन व्हिडिओसाठी नवनाथ खेत्री या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. चला तर पहा, व्हिडिओला सुरुवात करू. आणि चला पहा, पहिला प्रश्न बघा. 1857च्या उठावाची नियोजित तारीख. 1857च्या उठावाची नियोजित तारीख ही 31 मे 1857. 31 मे 1857 ही 1857च्या उठावाची नियोजित तारीख होती. 31 मे 1857 ही नियोजित तारीख होती. 1857च्या उठावात प्रत्यक्ष सुरुवात केव्हा झाली होती तर 10 मे 1857. म्हणजे नियोजित तारखेच्या अगोदरच हे 1857च्या उठावाची सुरुवात ही होती 31 मे 1857. पण प्रत्यक्षात सुरुवात झाली ती 10 मे 1857 या ठिकाणी झाली होती. आणि मेरठच्या छावणीमध्ये सर्वात पहिल्यांदा ही उठाव सुरू झालेला आपल्याला दिसून येते. 1857च्या उठावातील पहिले हुतात्मा कोण होते तर मंगल पांडे हे 1857च्या उठावातील पहिले हुतात्मा होऊन गेले होते. मंगल पांडे हे होय. त्यांचं निधन कुठं झालं होतं तर 18 एप्रिल 1857 बराकपूरच्या छावणीमध्ये त्यांचं वीरमरण आलेलं होतं. झाशीतील उठावाचे नेतृत्व कोणी केले होते तर राणी लक्ष्मीबाई यांनी झाशीतील उठावाचे नेतृत्व केले होते. राणी लक्ष्मीबाई यांनी झाशी येथे झालेल्या उठावाचे नेतृत्व केले होते. त्यानंतर आहे कानपूर येथील उठावाचं नेतृत्व कोणी केलं होतं तर कानपूर येथील उठावाचे नेतृत्व कोणी केलं होतं तर नानासाहेब पेशवे आणि तात्या टोपे. नानासाहेब पेशवे आणि तात्या टोपे यांनी कानपूर येथील उठावाचे नेतृत्व केलेले आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. त्यानंतर आहे बिहार म्हणजेच जगदीशपूर येथील उठावाचे नेतृत्व कोणी केले होतं तर बिहारमधील म्हणजेच जगदीशपूर येथील उठावाचे नेतृत्व कोणी केलं होतं तर कुंवार सिंह यांनी बिहारमधील जगदीशपूर येथील नेतृत्व कुंवार सिंह यांनी केलेलं होतं. 1857च्या वेळी भारताचा गव्हर्नर जनरल कोण होता. 1857च्या वेळी भारताचा गव्हर्नर जनरल कोण होता तर लॉर्ड कॅन्विन. लॉर्ड कॅन्विन हे 1857च्या उठावाच्या वेळी भारताचे गव्हर्नर आपल्याला होताना गव्हर्नर होते. लॉर्ड कॅन्व्ह हे होते. राष्ट्रीय सभेचे इंडियन नॅशनल काँग्रेस राष्ट्रीय सभेचे स्थापना कधी झालेली आहे तर 28 डिसेंबर 1885. राष्ट्रीय सभेची स्थापना म्हणजेच इंडियन नॅशनल काँग्रेसची स्थापना कधी झालेली होती तर 28 डिसेंबर 1885 मध्ये आपल्याला राष्ट्रीय सभेची स्थापना झालेली दिसून येते. राष्ट्रीय सभेचे संस्थापक कोण होते तर राष्ट्रीय सभेचे संस्थापक कोण होते तर ॲलन ऑक्टेव्हिया ह्यूम. ॲलन ऑक्टेव्हिया ह्यूमन हे आपल्याला राष्ट्रीय सभेचे संस्थापक असलेले या ठिकाणी सांगता येतील. राष्ट्रीय सभेच्या पहिल्या मुंबई अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते तर व्यंकटेश चंद्र बॅनर्जी. राष्ट्रीय सभेच्या पहिल्या मुंबई अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते तर व्यंकटेश चंद्र बॅनर्जी हे आपल्याला राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष आपल्याला असलेले या ठिकाणी सांगता येतील. राष्ट्रीय सभेचे पहिले मुस्लिम अध्यक्ष कोण होते तर बदरुद्दीन तय्यबजी हे आपल्याला राष्ट्रीय सभेचे पहिले मुस्लिम अध्यक्ष आपल्याला होताना दिसून येतात. बदरुद्दीन तय्यबजी हे होते. राष्ट्रीय सभेच्या पहिल्या महिला अध्यक्षा कोण होते तर ॲनी बेझंट ह्या होत्या. त्यांनी 1917 मध्ये जी काही राष्ट्रीय सभेचे अधिवेशन झाले होते त्या अधिवेशनामध्ये त्यांना अध्यक्ष असलेले आपल्याला या ठिकाणी सांगता येतील. आणि बेझंट हे होय. राष्ट्रीय सभेच्या पहिल्या महिला अध्यक्षा कोण होत्या तर राष्ट्रीय सभेच्या पहिल्या महिला अध्यक्षा कोण होत्या तर सरोजिनी नायडू या
राष्ट्रीय सभेच्या आपल्याला अध्यक्ष झालेल्या दिसून येतात आणि त्यांनी कधी झाले होते तर 1925 मध्ये राष्ट्रीय सभेच्या अध्यक्षा म्हणून सरोजिनी नायडू यांची निवड करण्यात आलेली आपल्याला या ठिकाणी दिसून येते. त्यानंतर आहे बंगालची फाळणी कोणी केली तर बंगालची फाळणी कोणी केली तर लॉर्ड कर्झन यांनी बंगालची फाळणी केलेली आपल्याला या ठिकाणी दिसून येते. 1905 मध्ये आपल्याला बंगालची फाळणी झाली होती आणि ती कोणी केली होती तर लॉर्ड कर्झन यांनी 1905 मध्ये बंगालची फाळणी केलेली आपल्याला दिसून येते. बंगालची फाळणी रद्द करण्यात आली होती तर बंगालची फाळणी कधी रद्द करण्यात आली होती तर 1911 मध्ये लॉर्ड हार्डिंग दुसरा याने बंगालची फाळणी रद्द करण्यात आलेली होती. 1911 मध्ये ही फाळणी रद्द करण्यात आलेली होती. मुस्लिम लीगची स्थापना कधी झाली होती तर 1906 मध्ये ढाका या ठिकाणी मुस्लिम लीगची स्थापना करण्यात आलेली होती. 1906 मध्ये ढाका या ठिकाणी मुस्लिम लीगची स्थापना करण्यात आलेली होती. काँग्रेसमध्ये फूट पडून जहाल आणि मवाळ गट असे दोन गट पडलेले आपल्याला दिसून येतात. तर ते कधी पडले होते तर 1907 मध्ये सुरतच्या अधिवेशनामध्ये काँग्रेसमध्ये फूट पडून जहाल गट व मवाळ गट असे दोन गट 1907 मध्ये जे सुरतमध्ये अधिवेशन झालं होतं त्या अधिवेशनामध्ये या दोन गटामध्ये म्हणजेच काँग्रेसमध्ये फूट पडलेली आपल्याला या ठिकाणी दिसून येते. होमरूल लीगची चळवळ कोणी केली होती तर लोकमान्य टिळक यांनी. होमरूल लीगची स्थापना कोणी केली होती तर लोकमान्य टिळक यांनी एप्रिल 1916 मध्ये आणि ॲनी बेझंट यांनी सप्टेंबर 1916 मध्ये आपल्याला होमरूल लीगची स्थापना केलेली होती. लोकमान्य टिळक व ॲनी बेझंट यांनी आपल्याला होमरूल लीगची स्थापना केलेली आपल्याला या ठिकाणी दिसून येते. लखनौ करार कशाच्या संदर्भामध्ये होता तर काँग्रेस आणि मुस्लिम लीग याचे ऐक्य साधण्यासाठी 1916 मध्ये लखनौ करार करण्यात आलेला होता. काँग्रेस आणि मुस्लिम लीग या दोन ह्याला एकत्र जोडण्यासाठी किंवा यामध्ये ऐक्य निर्माण करण्यासाठी लखनौ करार हे 1916 मध्ये आपल्याला झालेला दिसून येतो. त्यानंतर आहे महात्मा गांधीजीचे दक्षिण आफ्रिकेतून भारतात आगमन कधी झालं होतं तर 9 जानेवारी 1915 मध्ये महात्मा गांधी हे दक्षिण आफ्रिकेमधून भारतामध्ये परत आलेले होते. त्यानंतर आहे कॅबिनेट मिशन म्हणजेच त्रिमंत्री योजना भारतामध्ये कधी आली तर कॅबिनेट मिशन म्हणजेच त्रिमंत्री योजना भारतात कधी आली तर 1946 मध्ये कॅबिनेट मिशन म्हणजेच त्रिमंत्री योजना ही भारतात आलेली आपल्याला या ठिकाणी दिसून येते. भारताच्या स्वातंत्र्याचा कायदा सहमत करण्यात आला होता तर 18 जुलै 1947 मध्ये भारताच्या स्वातंत्र्याचा कायदा सहमत करण्यात आला होता. 18 जुलै 1947 मध्ये भारताच्या स्वातंत्र्याचा कायदा हा सहमत करण्यात आला होता. हा कायदा 3 जून 1947च्या माउंट बॅटन योजनेवर आधारित होता. तर भारताच्या स्वातंत्र्याचा जो कायदा तयार करण्यात आला होता सहमत करण्यात आला होता हा कायदा 3 जून 1957 मध्ये माउंट बॅटन योजनेवर आधारित आपल्याला हा कायदा असलेला दिसून येतो. स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते तर लॉर्ड माउंट बॅटन हे आपल्याला स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल आपल्याला असलेले दिसून येतात. लॉर्ड माउंट बॅटन हे स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल होऊन गेलेले आपल्याला दिसून येतात. स्वतंत्र भारताचे पहिले आणि शेवटचे भारतीय गव्हर्नर कोण होते तर श्री राजगोपालाचारी. स्वतंत्र भारताचे पहिले व शेवटचे भारतीय गव्हर्नर जनरल कोण होते तर श्री गोपालाचारी हे आपल्याला स्वतंत्र भारताचे व शेवटचे आपल्याला गव्हर्नर जनरल आपल्याला होऊन गेलेले या ठिकाणी सांगता येईल. त्यानंतर आहे ब्रह्मो समाजाची स्थापना राजा राम मोहन राय यांनी 20 ऑगस्ट 1828 मध्ये केलेली होती. ब्रह्मो समाजाची स्थापना ही राजा राम मोहन राय यांनी 20 ऑगस्ट 1828 मध्ये ही सुरू केलेली आपल्याला या ठिकाणी दिसून येते. सती प्रथा कायदेशीररित्या बंद करणारा गव्हर्नर जनरल लॉर्ड विल्यम बेंटिक हे 1829 मध्ये
सती प्रथा ही कायदेशीररित्या बंद करण्यात आलेली होती आणि ती लॉर्ड विल्यम बेंटिंक यांच्या काळामध्ये ही सती प्रथा बंद करण्यात आलेली होती. आणि ती कधी करण्यात आलेली होती तर 1829 मध्ये ही लॉर्ड बेंटिक यांनी ही सती प्रथा ही कायद्याने बंद करून सती प्रथा ही कायद्याने बंद करण्यात आलेली होती. त्यानंतर आहे आर्य समाजाची स्थापना स्वामी दयानंद सरस्वती यांनी 10 एप्रिल 1875 मध्ये मुंबई या ठिकाणी केलेली होती. आर्य समाजाची स्थापना स्वामी दयानंद सरस्वती यांनी 10 एप्रिल 1857 मध्ये 1875 मध्ये मुंबई या ठिकाणी आर्य समाजाची स्थापना करण्यात आलेली होती. स्वामी दयानंद सरस्वती यांनी केलेले होते. वेदाकडे चला हा संदेश कोणी दिला होता तर स्वामी दयानंद सरस्वती यांनी सांगितलं होतं की वेदाकडे परत चला, वेदाकडे परत चला असा संदेश कोणी दिला होता तर स्वामी दयानंद सरस्वती यांनी हा संदेश आपल्या भारतीय लोकांना दिला होता, वेदाकडे परत चला. रामकृष्ण मिशनची स्थापना स्वामी विवेकानंद यांनी 1 मे 1897 रोजी रामकृष्ण मिशनची स्थापना ही स्वामी विवेकानंद यांनी आपल्याला केलेली दिसून येते. रामकृष्ण मिशनची स्थापना स्वामी विवेकानंद यांनी 1 मे 1897 मध्ये केलेली होती. सत्यशोधक समाजाची स्थापना महात्मा ज्योतिबा फुले यांनी केलेली होती. आणि 24 सप्टेंबर 1873 मध्ये पुणे या ठिकाणी महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची आपल्याला स्थापना केलेली दिसून येते. प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली होती तर डॉक्टर आत्माराम पांडुरंग तडखरकर यांनी 1867 मध्ये मुंबई या ठिकाणी प्रार्थना समाजाची स्थापना केलेली होती. आत्माराम पांडुरंग तडखरकर यांनी 1867 मध्ये मुंबई या ठिकाणी प्रार्थना समाजाची स्थापना केलेली होते. त्यानंतर आहे डिप्रेस्ड क्लास मिशनची स्थापना ही महर्षी वीरा शिंदे यांनी केलेली आपल्याला दिसून येते. 1906 मध्ये आपल्याला डिप्रेस्ड क्लास मिशनची स्थापना महर्षी वीरा शिंदे यांनी केलेली आपल्याला सांगता येईल. त्यानंतर आहे बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना. बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना ही कोणी केली होती तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 1924 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना केलेली आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. त्यानंतर आहे गुलामगिरी आणि शेतकऱ्याचा आसूड. गुलामगिरी आणि शेतकऱ्याचा आसूड या पुस्तकाचे लेखक कोण होते तर ज्योतिबा फुले. ज्योतिराव फुले म्हणजेच महात्मा ज्योतिबा फुले यांनी शेतकऱ्याचा आसूड व गुलामगिरी या पुस्तकाचे लेखन केलेले आपल्याला दिसून येते. गीता रहस्य हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे तर लोकमान्य टिळक यांनी मंडालेच्या तुरुंगामध्ये असताना गीता रहस्य हा ग्रंथ लिहिलेला आपल्याला दिसून येतो. मंडालेच्या तुरुंगामध्ये लोकमान्य टिळक यांनी हे गीता रहस्य हा ग्रंथ लिहिलेला आपल्याला दिसून येतो. डिस्कव्हरी ऑफ द इंडिया भारताचा शोध या पुस्तकाचे लेखक पंडित जवाहरलाल नेहरू यांनी आपल्याला अहमदनगरच्या तुरुंगामध्ये असताना पंडित जवाहरलाल नेहरू यांनी डिस्कव्हरी ऑफ द इंडिया म्हणजेच भारताचा शोध या पुस्तकाचं लिखाण केलेलं होतं पंडित जवाहरलाल नेहरू यांनी. आणि ते कुठं लिहिलं होतं तर अहमदनगरच्या तुरुंगामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू जेव्हा तिथं होते तेव्हा त्यांनी या पुस्तकाचं लिखाण केलेलं आपल्याला दिसून येतं. अनहॅपीनेस इंडिया या पुस्तकाचे लेखक कोण होते तर लाला लजपत राय. अनहॅपीनेस या पुस्तकाचे लेखक कोण होते तर लाला लजपत राय हे आपल्याला या पुस्तकाचे लेखक असलेले या ठिकाणी सांगता येईल. त्यानंतर आहे इंडिया विन्स फ्रीडम. इंडिया विन्स फ्रीडम या पुस्तकाचे लेखक कोण होते तर मौलाना अब्दुल कलाम आपल्याला आझाद दिसून येतात. इंडिया विन्स फ्रीडम या पुस्तकाचे लेखक कोण होते तर मौलाना अब्दुल कलाम आझाद हे आपल्याला इंडियन विन फ्रीडम या पुस्तकाचे लेखक असलेले या ठिकाणी सांगता येईल. मराठा म्हणजेच इंग्रजी
इंग्रजी व केसरी म्हणजेच मराठा या वृत्तपत्राचे संस्थापक लोकमान्य टिळक व गोपाळ गणेश आगरकर आणि विष्णू शास्त्री चिपळूणकर यांनी 1881 मध्ये हे वृत्तपत्र सुरू केलेलं होतं. मराठा व केसरी हे वृत्तपत्र आपल्याला लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर व विष्णू शास्त्री चिपळूणकर यांनी ह्या वृत्तपत्राचे संस्थापक केलेलं दिसून येतं. त्यानंतर आहे मूकनायक व बहिष्कृत भारत. मूकनायक व बहिष्कृत भारत ही वृत्तपत्रे कोणी सुरू केलेली होती तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला मूकनायक व बहिष्कृत भारत हे वृत्तपत्र सुरू केलेले आपल्याला या ठिकाणी सांगता येतील. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मूकनायक व बहिष्कृत भारत या वृत्तपत्राची स्थापना किंवा संपादक केलेलं आपल्याला या ठिकाणी दिसून येते. त्यानंतर आहे हरिजन हे वृत्तपत्र कोणी सुरू केलं होतं तर महात्मा गांधी यांनी 1933 मध्ये आपल्याला हरिजन हे वृत्तपत्र सुरू केलेलं या ठिकाणी दिसून येतं. 1933 मध्ये महात्मा गांधी यांनी हरिजन या नावाचं वृत्तपत्र सुरू केलेलं होतं. त्यानंतर आहे गांधीजीचा भारतातील पहिला सत्याग्रह कोणता होता तर चंपारण्य सत्याग्रह. गांधीजीचा भारतातील पहिला सत्याग्रह कोणता होता तर चंपारण्य सत्याग्रह होता. 1917 मध्ये आपल्याला बिहार या ठिकाणी हा सत्याग्रह करण्यात आलेला होता. चंपारण्य सत्याग्रह हा होय. खेडचा सत्याग्रह म्हणजेच शेतकऱ्याचा सारा बंदी हा कधीचा झाला होता तर 1918 मध्ये गुजरातमधील जे काही खेड आहे त्या ठिकाणी सत्याग्रह केला होता आणि शेतकऱ्याचा सारा बंदी म्हणजे की शेतीवर मोठ्या प्रमाणामध्ये शेतसारा लावला होता त्यावर बंदी घालण्यासाठी आपल्याला खेडचा सत्याग्रह हा करावा लागला होता आणि तो 1918 मध्ये हे करावा लागला होता.